नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये। तर आणखी एक इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलाच असाल की खूप लेडीजला डार्क सर्कल किंवा डोळ्याखाली काळे वर्तुळ येण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे। याचं कारण आहे रात्री उशिरा झोपणं आणि आपली बदलती लाईफस्टाईल किंवा उन्हाने सुद्धा हा प्रॉब्लेम खूप जणींना होतोय। तर घरातल्या अगदी छोट्या मोठ्या वस्तू वापरून एक क्रीम बनवणार आहे। त्याला नाईट क्रीम सुद्धा म्हणू शकतो आपण, किंवा फक्त आपण डोळ्याच्या खाली सुद्धा त्याचा उपयोग करू शकतो। तर ती क्रीम कोणती आहे, काय, कशी अप्लाय करायची आहे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, चॅनलला लाईक करा। तर सगळ्यात आधी आपल्याला इथं लागणार आहेत बदाम। तर 4 बदाम घेतलेले आहेत, 4 पैकी एकच बदाम लागणार आहे। ग्लिसरीन, ॲलोवेरा जेल आणि थोडंसं पाणी। तर पाण्याऐवजी तुम्ही इकडे दुधाचा पण उपयोग करू शकता, पण दुधापासून बनवलेली क्रीम ही 2 दिवसात यूज करावी लागते। तर काय करायचं आहे, जे आपले साण म्हणतात ह्याला, त्या साण घ्यायची आहे। साणेवरती आपला जो बदाम आहे तो बदाम उघळायला किंवा असा घासायला चालू करायचा आहे। तुम्ही जर असं खडबड तुमच्या घरामध्ये फरशी असेल तर ती फरशी स्वच्छ गरम पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हे असं रफ करून घ्यायचं आहे। साण नसेल तर तुमच्याजवळ असं करू शकता तुम्ही, किंवा आपला जो ह्याचा काय म्हणता येईल दगडाचा पोळीपाट असतो त्याच्यावर सुद्धा। तर जे असं हे पांढरं सुटतं आहे ते आपल्याला हवे आहे। बदामाचे एकदम जो लिक्विड होत आहे ते आपल्याला हवे आहे। तर जास्त पाणी नाही करायचं आहे। क्रीम कसं असते, क्रीमी स्ट्रक्चर कसं असते तसंच घ्यायचं आहे। तर छानपैकी असा बदाम उघळून घ्यायचा आहे। बघा, थोडीशी मेहनत लागते। तर सगळ्यांनाच माहिती आहे बदामामध्ये खूप चांगल्या प्रॉपर्टीज आहेत। डार्कनेस घालवायला किंवा काळेपणा घालवायला बदामाचा खूप उपयोग होतो। तसेच ग्लिसरीनमध्ये हिलिंग प्रॉपर्टीज असतात, ज्याच्यामुळे ग्लोनेस येतो चेहऱ्यावरती। तर आपण फक्त हे अंडर आईज खाली यूज करणार आहेत। तसं बघायला गेलं तर ही नाईट क्रीम पण बनते आपली। तुम्ही ह्याला रात्री पण यूज करू शकता, डोळ्याखाली लावून पूर्ण चेहऱ्यावरती पण अप्लाय करू शकता। तर अशा प्रकारे एकदम क्रीमी स्ट्रक्चर जे आहे, आपण जे मॉइश्चरायझर वगैरे वापरतो त्या स्ट्रक्चरमध्ये घ्यायचं आहे, जास्त पाणी घालून घ्यायचं नाही आहे। आणि अशा कोणत्याही कंटेनरमध्ये तुम्ही आता हे एक बदाम घेतलेला आहे। तर हिवाळा असेल तर तुम्ही 3 टाईम लावू शकतात, पण आता सध्याला उन्हाळा आहे तर फक्त रात्री थोडंसं लावायचं आहे, जास्त उपयोग करायचा नाही, कारण बदाम ऑलरेडी गरम असतो। तर आता ह्याला बघू शकता तुम्ही, मी अशा कंटेनरमध्ये शिफ्ट केलेलं आहे। आणि इकडे मी घेतलेलं आहे ग्लिसरीन। तर हे वरदान आहे स्किनसाठी। प्रत्येक गोष्टीमध्ये आपण म्हणा, बेसन म्हणा किंवा गुलाब पाणी म्हणा, त्याच्यामध्ये गुलाबजल म्हणा, आपण ग्लिसरीन मिक्स करून लावतो तर एक वेगळीच चकाकी चेहऱ्याला येते। तर आपण ह्याच्यामध्ये पण ग्लिसरीनचा उपयोग केलेला आहे। तुम्ही कोणत्या ब्रँडचं वापरता, कोणत्या कंपनीचं वापरता, कोणतंही घेऊ शकतात। ॲलोवेरा जेल घेतलेला आहे। इथं मी फ्रेश ॲलोवेरा जेल घेतलेला नाही आहे आणि तो घ्यायचा पण नाही आहे, कारण आपल्याला एक क्रीमी स्ट्रक्चर पाहिजे। आणि फ्रेश ॲलोवेरा जेल हे खूप चिकट असतं आणि हे स्टोअर करता नाही येणार आहे। त्याच्यासाठी जे आपले विकतचे ॲलोवेरा जेल मिळतात ते घ्यायचं आहे। मी इकडे हिमालयाचं घेतलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण ही वॉटरी कन्सिस्टन्सी असल्यामुळे आपल्याला इकडे थोडासा वेळ लागणार आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ग्लिसरीन, बदाम आणि हे तिन्ही गोष्टी एकत्र झाल्या पाहिजे। आणि जेव्हा गोष्टी एकत्र होतात तेव्हा त्याचं स्ट्रक्चर चेंज होतं। हे अशा प्रकारे दिसतं की नाही मॉइश्चरायझरसारखं। तर तुम्ही ह्याचा हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये ॲज अ मॉइश्चरायझर पण यूज करू शकता। बघू शकता तुम्ही, हे बघा एकदम असंच पाहिजे आहे आपल्याला, एकदम पाण्यासारखं नाही आहे, लिक्विड टाईप नाही, म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या फेसवरती, स्किनवरती हे असं चिटकून राहायला पाहिजे। बघा, अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे। थोडासा मसाज जरी केला तरी चालेल। तर बघू शकता तुम्ही, अगदी 3 वस्तूंमध्ये साहजिकच आहे, सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतात। त्याच्यापासून आपण अंडर आईज क्रीम बनवलेली आहे। बाजारातल्या महागड्या क्रीम आणण्यापेक्षा घरच्या घरी आपण असे DIY क्रीम बनवू शकतात। तर लावण्यापुरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे क्रीम। चेहरा वॉश करायचा आहे। मॉइश्चरायझर अप्लाय झाल्याच्या नंतर ना अंडर आईज खाली रात्री झोपण्याच्या पूर्वी लावायचं आहे। तर अशा प्रकारे मी डोळ्याच्या खाली ही क्रीम लावून घेते आहे। व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, थोडं सावधगिरीने, डोळ्यामध्ये जाता कामा नये। अशा प्रकारे क्रीम लावून घेतलेली आहे आणि
हे बघा, तुम्ही जर फक्त 8 दिवस जर ह्या क्रीमचा उपयोग केला तर 100% चेहरा आणि अंडर आईज तुमच्या क्लीन होतील. बघू शकता जिथं जिथं काळं असं तुम्हाला वाटतंय, डार्कनेस वाटतोय, तिथं पण तुम्ही अप्लाय करू शकता, पूर्ण चेहऱ्यावरही लावू शकता. तर मग बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. उद्या परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.